सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. नगर तालुक्यातील आदर्श गाव मांजरसुंबा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान करत अभियानात सक्रिय सहभाग घेतलाय. गावात स्वच्छता आणि जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जातात. अभियानाच्या या महत्त्वपूर्ण टप्प्यामध्ये जिल्हा परिषदेचे राजेंद्र देसले, विस्तार अधिकारी खाडे, दळवी यांच्यासह स्वच्छता विभागाची संपूर्ण टीम हजर होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामपंचायत कार्यालयासमोर डोंगरगण न्यू इंग्लिश स्कूल, मांजरसुंबा जिल्हा परिषद शाळा आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये स्वच्छता अभियानाची शपथ घेतली गेली. गावात जनजागृती करण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांनी रॅली काढली आणि स्वच्छतेचा संदेश घराघरापर्यंत पोहोचवला. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा असलेला आरो फिल्टर प्रदान केला गेला. तर महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची संकल्पना मांजरसुंबा गावातील घराघरापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार सरपंच रुपाली अर्जुन कदम, उपसरपंच जालिंदर कदम यांनी व्यक्त केला आहे. आज मांजरसुंबा गावामध्ये मुख्यमंत्री पंचायत राज अभियानातर्फे श्रमदान आयोजित केलं होतं. या श्रमदानासाठी आपले देसले साहेब इथे उपस्थित राहिले व बाकीचे अधिकारी पण इथे उपस्थित राहिले. त्यांचे सर्वांचे मी स्वागत करते. आणि मांजरसुंबा गावात सर्वांनी घरोघरी वाड्या वस्त्यांवर सगळ्यांनी स्वच्छता इथं सुरू आहे. राज पंचायतमध्ये भाग घेतलेला आहे. हे अभियान आपल्याला 31 डिसेंबरपर्यंत राबवायचं आहे आणि इथून पुढेही असंच आपण श्रमदान इथं वेगवेगळे शाळेंमध्ये पण स्पर्धा घेण्यात येणार आहेत. परत पाण्याचं पण नियोजन इथे पाहण्यात येणार आहे. राजपंचायतमध्ये आपल्याला या आपल्या मांजरसुंबा गावाने सहभाग घेतलेला आहे. त्यामुळं मी एवढं सांगू इच्छिते की या मांजरसुंबा गावातील सर्व ग्रामस्थांनी यामध्ये सहभाग घ्यावा. घरोघरी आपल्या स्वच्छता ठेवावं आणि इथं श्रमदान असल्यावर सर्वांनी श्रमदानामध्ये भाग घ्यावा एवढीच मी सांगू शकते. आणि शाळेंना आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये इथून पुढे पण श्रमदान पण राबवत आहेत, स्पर्धा पण घेण्यात येत आहेत. असंच 31 डिसेंबरपर्यंत आपल्याला स्पर्धा राबवायच्या आहेत. त्यामुळे सर्वांनी आपल्याला सहकार्य करावे एवढंच सांगते आणि भाग घ्यावा एवढंच. आपल्या या अभियानाची शपथ घेतली. प्रत्येकाने शपथ घेतल्यानंतर 100 जणांना या ठिकाणी प्रवृत्त करायचे. याप्रमाणे पूर्ण गाव हा स्वच्छतेच्या अधीन झाला पाहिजे यासाठी प्रयत्न केला. त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच न्यू इंग्लिश स्कूल डोंगरगण त्यांचे सर्व शिक्षक स्टाफ, प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक स्टाफ, अंगणवाडी सेविका, मदतनीस, CRP, सर्व ग्रामस्थ, कृषी सखी, पशु सखी आणि शासनाच्या असणाऱ्या सन्माननीय ग्रामसेवक मॅडम, सरपंच, सर्व सदस्य, ग्रामस्थ, महिला भगिनी या सर्वांनी यामध्ये सहभाग घेतला. आज आम्ही पूर्ण गावामध्ये मुलांच्या बरोबर फेरी काढली आणि स्वच्छतेचा संदेश या ठिकाणी दिलेला आहे. त्यामध्ये या अभियानमध्ये आम्ही अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या शाळेला स्वच्छ पाणी मुलांना देण्यासाठी आरो फिल्टर दिलेला आहे. या अभियानमध्ये ज्या गोष्टीचा आम्हाला उल्लेख केलेला आहे त्या अभियानमध्ये आम्ही पूर्ण माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची जी संकल्पना आहे ती गावातील प्रत्येक घरोघर आणि प्रत्येक व्यक्तीच्या समोर पोहोचवण्यासाठी या अभियानमध्ये भाग घेतलेला आहे. प्रत्येक वार्डची मीटिंग या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे आणि या वार्ड मीटिंग मधून सर्वांना अभियानची सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे. 31 डिसेंबर पर्यंत सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून अतिशय चांगला उपक्रम गावातील प्रत्येक व्यक्तीचं काम घडवण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आहे. आणि या अभियानमधून प्रत्येक व्यक्तीच्या पर्यंत त्याला उत्पन्नाचा दाखला लागत असन, उतारा लागत असन, हे सर्व घरपोच देण्याचं काम
या संकल्पनेतून होतंय. जलसंधारणचं काम आहे, स्वच्छतेचं काम आहे, महिलांसाठी काम आहे, मुलांसाठी काम आहे. सर्व मुलांचं रक्तदान शिबिरमध्ये रक्त तपासणीचं काम असेल, अशा विविध योजना या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या संकल्पनेतून 31 डिसेंबरमध्ये मुख्यमंत्री पंचायत राज अभियान हा राबवला जातोय आणि त्यामध्ये आमच्या मांजर सुंबाईंनी यापूर्वी सुद्धा अनेक योजनेमध्ये अभियानमध्ये भाग घेतलेला आहे आणि बक्षीस मिळवलेलं आहे. सर्व तरुण मित्रांना आणि सर्व महिला भगिनी, सर्व सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी या सर्वांना विनंती करतो की आपण आपला बहुमूल्य वेळ या ठिकाणी आपल्या या अभियानासाठी द्यावा आणि आपल्या गावाचं नाव उज्ज्वल भविष्यासाठी, उज्ज्वल होण्यासाठी आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेला साथ देण्यासाठी आपण सर्वांनी सहभागी व्हावं. या योजनेतील सर्व प्रश्नावली, वेगवेगळे उपक्रम, नागरिकांना होणारे फायदे आणि धोरणात्मक निर्णय घेऊन त्याची गावात प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाते. मांजरसुंबा गाव स्वच्छ आणि सुंदर होण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू असल्याचं विस्ताराधिकारी देसले यांनी सांगितलंय. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत मौजे मांजरसुंबा ग्रामपंचायतीमध्ये आदरणीय सरपंच महोदय, तसेच आमचे कदम साहेब, आमचे सर्व विस्तार अधिकारी महोदय, स्वच्छतेचे आमचे सर्व सहकारी, शाळेतील सगळे शिक्षकवृंद यांनी आज सकाळी स्वच्छतेबाबत संदेश प्रत्येक कुटुंबात जावा याच्यासाठी प्रभात फेरी आयोजित करून सगळ्या मुलांच्या हस्ते हा संदेश देण्याचा प्रयत्न केला. तसेच सगळ्या गावकऱ्यांना याच्यात समाविष्ट करून आम्ही आज श्रमदानाचाही एक उपक्रम मांजरसुंबा ग्रामपंचायतीअंतर्गत सुरुवात केली आणि या श्रमदानातून स्वच्छतेचा हा एक संदेश प्रत्येक कुटुंबात रुजून, प्रत्येक नागरिकात रुजून गाव स्वच्छ व सुंदर होईल यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतोय. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये जी काही प्रश्नावली आहे त्या प्रश्नावलीप्रमाणे प्रत्येक प्रश्नावलीच्या उपांगानुसार एक एक उपक्रम व त्याचे नागरिकांना होणारे फायदे असे धोरणात्मक निर्णय घेऊन आम्ही महत्वपूर्ण बाबी पडताळून त्यायोगे आम्ही उपाययोजना व तसे प्रभावी अभियान आम्ही राबवत आहोत. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाअंतर्गत माननीय ग्रामविकास मंत्री महोदय यांच्या निर्देशानुसार, तसेच प्रधान सचिव ग्रामविकास यांच्या निर्देशानुसार व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय यांच्या निर्देशानुसार आम्ही ज्या ज्या बाबी निर्देशित केलेल्या आहेत त्या सर्व बाबी मांजरसुंबा ग्रामपंचायती अंतर्गत पूर्णत्वास येतील असे आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. आणि या सर्वांसाठी सर्व ग्रामपंचायत सन्मान्य सरपंच महोदय, उपसरपंच महोदय, सन्मान्य लोकप्रतिनिधी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ तसेच क्षेत्रीय स्तरावरील सर्व शासकीय ग्रामस्तरीय यंत्रणा व सर्व ग्रामस्थ अगदी उत्साहाने सहभागी होत आहेत आणि ही जी चळवळ आहे, ही जे अभियान आहे ते यशस्वी करण्यासाठी आम्ही मेहनत घेत आहोत. तरी सर्व मांजरसुंबा ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांचे मी आभार मानतो की त्यांनी सदर मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानामध्ये सहभाग घेऊन जे काही उपक्रम आपण राबवित आहात ते यशस्वीपणे राबवून नक्कीच आपली ग्रामपंचायत आपण राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये उतरवून नक्कीच यशस्वी होऊ असा माझं मानस आहे आणि मी सर्वांना याबाबत शुभेच्छा देतो. यावेळी विस्ताराधिकारी माळी, दळवी, SBM शिंदे, बालवे, ग्रामपंचायत अधिकारी सारिका वाळुंज, कर्मचारी सागर कदम, संदीप वाघमारे, भीमा कदम, मनीषा वडे यांच्यासह डॉक्टर इंगळे, दळे, न्यू इंग्लिश स्कूल डोंगरगण, जिल्हा परिषद शाळा मांजरसुंबातील विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, बचत गटातील महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.